सकाळची वेळ होती. आकाशात उन्हाची कोवळी किरणे यायला सुरुवात झाली होती. पण गायकवाडांच्या घरात मात्र अजूनही रात्रीसारखं गारठलेलं मौन होतं. पुण्याच्या उपनगरातील ते जुनं वाड्यासारखं घर बाहेरून भक्कम, मजबूत, पण आतून हळूहळू झिजत चाललेलं होतं. सावित्री गायकवाड स्वयंपाकघरात उभी होती. जेवण करत असताना तिचं लक्ष मात्र जेवणावर नव्हतं, तर ते गेले होतं मागच्या 30 वर्षात. 3 मुलं, 1 घर आणि आयुष्यभराचा संसार. तिच्या मनात विचारांचा गोंधळ उसळला. कुठे चुकलं आपण, हा प्रश्न गेल्या काही वर्षात तिला रोजच छळत होता. गायकवाड कुटुंब कधी काळी आदर्श मानलं जायचं. सुरेश गायकवाड हे घरचा कर्ता पुरुष होते. ते सरकारी खात्यातून निवृत्त झालेले होते. शिस्तप्रिय, तत्वनिष्ठ, पण थोडे अबोल होते. त्यांच्यासाठी कुटुंब म्हणजे जबाबदारी, भावना नाहीत, तर सावित्री गायकवाड ही संसाराची मूक शिल्पकार होती. स्वतःचं अस्तित्व विसरून सगळ्यांसाठी जगलेली बाई. त्यांचा मुलगा प्रवीण बँकेत नोकरी करत होता, तर त्याची बायको पूनम आधुनिक विचारांची स्पष्ट बोलणारी होती. मधला मुलगा अजय हा खाजगी कंपनीत मॅनेजर होता, तर त्याची बायको प्रियंका गोड बोलणारी पण मनात मात्र गणित मांडणारी होती. तर लहान मुलगी काव्या अविवाहित होती. आई वडिलांसोबतच राहत होती. कधी काळी हे सगळे एकत्र जेवायचे, मात्र जेवणाच्या वेळाही आता वेगळ्या झाल्या होत्या. आई, चहा झाला का? काव्याचा आवाज आला. तसं आईने पटकन कपात चहा ओतला, पण काव्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतंच. आज उशीर झालाय, मला ऑफिसला जायचं आहे. आई काही बोलली नाही. तिचं बोलणं गेल्या काही वर्षात कमी झालं होतं. आता इतक्यात त्या क्षणी अजय आत आला. माझा टिफिन, आज मीटिंग आहे. आई दोघांकडे पाहत राहिली. एकेकाळी हीच मुलं तिच्या पदरासोबत खेळायची. आज मात्र प्रत्येकाला स्वतःची घाई होती. सुरेश पेपर वाचत बसले होते. त्यांनी मान वर केली सुद्धा नाही. त्यांचे घर मोठे होते, पण मन मात्र लहान होतं. लहान होत चाललेलं होतं. प्रियंका आणि पूनम या दोघी सुना एकमेकांशी गोड बोलायच्या, पण मनात स्पर्धा होती. माझ्या नवऱ्याचं घरात जास्त चालायला हवं. माझ्या नवऱ्याच्या शब्दाला जास्त महत्त्व, मान दिला गेला पाहिजे. आणि सावित्री त्या दोघींमधल्या अदृश्य युद्धात अडकलेली होती. काव्या काही बोलू शकत नव्हती. ती घरातील सर्वात समजूतदार होती, पण तिलाच सगळ्यात कमी ऐकून घेतलं जात होतं. तिचं लग्नाचं वय निघून चाललं होतं, पण कुणालाच घाई नव्हती. आई वडील, भाऊ बहिणी सगळ्यांच्या गरजांमध्ये काव्या मागे पडत होती. त्या दिवशी ती गच्चीत उभी होती. हे घर खरंच आपलं आहे का, हा प्रश्न तिलाही सतावत होता. संध्याकाळी सावित्री देवापुढे बसली होती. डोळ्यासमोर जुने दिवस तरळले. प्रवीणचा पहिला शाळेचा दिवस, अजयचा तापात रडणारा चेहरा आणि काव्याच्या विणा विणताना आलेले समाधान, हे सगळं आठवून सावित्री भावूक झाल्या. तेव्हा घर लहान होतं, पण प्रेम मात्र खूप मोठं होतं. आज घर मोठं आहे, पण माणसं मात्र दुरावत चाललेली आहेत. तिच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं. रात्रीच्या जेवणात अचानक वाद उफाळला. बाबा, घराचं रिनोव्हेशन करायला हवं, प्रवीण म्हणाला. हो, पण सगळा खर्च आपण का करायचा? पूनम लगेच म्हणाली. तेव्हा काव्या म्हणाली, घर जुनं आहे, पण सगळ्यांनीच वाटा उचलायला हवा. मग सुरेशराव ठामपणे बोलले, हे घर माझं आहे आणि निर्णयही माझेच असतील. त्या एका वाक्याने सगळे गप्प झाले. पण त्या गप्पपणात समाधान नव्हतं, तर तिथे साठत चाललेला असंतोष होता. त्या रात्री सावित्री झोपू शकली नाही. शेजारी झोपलेल्या सुरेशरावांकडे पाहत तिने मनात म्हटलं की घर टिकवायला फक्त भिंत पुरेशी नसतात, तर नाती टिकवायला संवाद पण हवा असतो. तो संवाद कुठे हरवला होता? हे घर उभं राहणार होतं का, की हळूहळू आतून कोसळणार? रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण घर झोपलेलं होतं, पण सावित्री मात्र जागीच होती. छताकडे पाहत तिला एकच विचार सतावत होता. आपण सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी इतकी वर्ष झटलो, आता हे घर आपल्या हातातून निसटते का? तिच्या कानात अजूनही रात्रीच्या जेवणाच्या वेळचे शब्द घुमत होते. तसा घराच्या रिनोव्हेशनचा विषय साधा नव्हता, तर तो बहाणा होता. आणि खरं युद्ध होतं ते हक्काचं, वर्चस्वाचं आणि स्वतंत्र अस्तित्वाचं. पहाटे 4च्या सुमारास सावित्री उठली. नेहमीसारखी देवपूजा केली, पण आज देवासमोरही मन मोकळं होईना. तेवढ्यात सुरेशराव उठले. काय झालं, त्यांनी विचारलं. सावित्री थोडा वेळ गप्प राहिली, मग म्हणाली, आपण सगळ्यांशी बोलायला हवं. सुरेशराव कपाळावर आट्या आणत म्हणाले, काय बोलायचंय? मी काही कोणावर अन्याय करत नाही. अन्याय नाही, पण दुरावा वाटतोय. ते काही बोलले नाहीत, पण तो अबोलापणा सावित्रीला टोचला. स्वयंपाकघरात काव्या मोबाईलवर ऑफिसचे मेल वाचत होती. इतक्यात पूनम मागून आली. काव्या, आज लाईट बंद आहे म्हणे. काव्याने तिच्याकडे पाहिलं. इथे नेहमीच काही ना काही प्रॉब्लेम असतात. या घरात सगळं जुनाट आहे. पूनमने हलकं हसत म्हटलं. जुनाट म्हणजे वाईट असं
नाही, पण त्या हसण्यात उपरत होता. तेव्हा दोघे एकमेकांच्या विरोधात नसल्यासारख्या वागत होत्या, पण आतून गणित मांडत होत्या. ऑफिसला जाताना प्रवीण अजय म्हणाला, आपण वेगळं राहायचा विचार केला पाहिजे. हे ऐकून अजय थबकला. मग आईबाबांचं काय? त्यांची व्यवस्था काय होईल? त्या एका वाक्यात भावनांचा अभाव होता. प्रवीण काही बोलला नाही, पण त्याच्या मनात द्विधा अवस्था सुरू झाली होती. तर इकडे काव्या कॉलेजमध्ये लेक्चरमध्ये बसली होती, पण लक्ष नव्हतं. हे घर तुटलं तर आईचं काय? तेव्हा तिला आठवलं, आईच्या कष्टाची कामे, बाबांच्या औषधांचा डबा आणि भावांची वाढदिवसांची धामधूम. काव्याचे डोळे पाणावले. संध्याकाळी सुरेशरावांनी सगळ्यांना बोलावलं. आज आपण सविस्तर बोलूयात. सावित्री आशेने त्यांच्याकडे पाहत होती. प्रवीण म्हणाला की, बाबा, काळ बदललाय, स्वतंत्र राहणं चुकीचं नाही. मग पूनम लगेच म्हणाली, हो, प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी असते. प्रियंका शांतपणे म्हणाली, पण आईबाबांना देखील एकटं वाटायला नको. ती पहिलीच वेळ होती जेव्हा प्रियंकाने सासूच्या बाजूने काहीतरी बोलली होती. इतक्यात सावित्री उभी राहिली. मी काही सांगू का? सगळे गप्प झाले. हे घर माझ्यासाठी फक्त भिंती नाहीत, इथे माझं आयुष्य आहे. पण तुम्हाला जर हे ओझं वाटत असेल तर मी तक्रार करणार नाही. तिचा आवाज थरथरत होता. काव्याने आईचा हात धरला. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. सगळे चकित झाले. दार उघडलं तर समोर मयंक उभा होता, काव्याचा कॉलेजमधील मित्र. मॅडम, मला माफ करा, पण काव्याला काही सांगायचं होतं. त्या एका प्रवेशाने घरात नव्या वळणाची चाहूल लागली. सावित्रीच्या मनात भीतीसोबत एक प्रश्न होता. हे घर तुटणारच असेल तर कुणामुळे? पण सुरेशरावांनी त्याला काहीच न बोलू देता घराबाहेर जाण्यास सांगितलं. त्यानंतर घरातील कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. सर्वजण आपापल्या खोलीमध्ये निघून गेले. रात्रीचा अंधार घरात खोलवर उतरला होता. खिडकीतून येणाऱ्या रस्त्याच्या दिव्याचा पिवसर उजेड भिंतीवर थरथरत होता. जसं काही त्या भिंतीही आत साठलेली वेदना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होत्या. सावित्री देवघरात बसली होती. डोळे मिटले होते. पण मन मात्र जागच होतं. देवा, माझ्या लेकरामध्ये अंतर पडू देऊ नकोस. माझ्या घरातील शांतता परत आण. पण देवघरात फक्त तिचाच श्वास ऐकू येत होता. आणि काव्याच्या खोलीत ती लाईट मात्र लागलेली होती. ती पलंगावर बसून खिडकीकडे पाहत होती. मयंक, तो चेहरा तिच्या डोळ्यासमोर सारखा येत होता. त्यांची कॉलेजमध्ये ओळख आणि हळूहळू त्यांच्यात बोलणं वाढलेलं होतं. एकमेकांच्या विचारांची जुळवाजुळव झाली होती. पण तिने कधीच घरी सांगायचं मात्र धाडस केलेलं नव्हतं. कारण या घरात आधीच इतका ताण आहे आणि मी माझा अजून एक विषय कसा काय आणू शकते? म्हणून तिने मन अपराधी तिचं होत होतं. दारावर हलकी टकटक झाली. काव्या. आईचा आवाज ऐकून काव्याने पटकन डोळे पुसले. ये ना आई. मग आई तिच्याजवळ जाऊन बसली. काहीतरी सांगायचं आहे तुला, आई म्हणाली. तो मुलगा मयंक, तो फक्त मित्र आहे ना? काव्याचं काळीज धडधडायला लागलं. क्षणभर शांतता पसरली. मग ती म्हणाली, आई, तो मला समजून घेतो. आईच्या डोळ्यात पाणी आलं. मग आधीच सांगितलं असतंस तर? भीती वाटली. काव्या हळूच म्हणाली. दुसऱ्या खोलीत सुरेशराव खुर्चीत बसलेले होते. हातात जुनी फाईल होती. त्यात घराचे कागदपत्र होते. त्यांनी ते उघडले. हे घर मी कष्टाने उभं केलं, पण आज माझ्याच घरात माझे ऐकून घेतले जात नाही. त्यांच्या मनात विचार आला. कदाचित वेगळं राहणं हाच उपाय आहे. तो विचार त्यांनाच घाबरवणारा होता. प्रवीण व अजय बाल्कनीत उभे होते. तुला खरंच वेगळं राहायचं आहे का? अजयने विचारलं. प्रवीण थोडा वेळ शांत राहिला आणि म्हणाला, मी थकलोय. तो म्हणाला, घरात कायम तणाव असतो. पूनमला त्रास होतो. मुलांना स्पेस मिळत नाही. आणि आईबाबांचं? असं बोलताना प्रवीणचा आवाज दबला. प्रत्येकाने स्वतःचा विचार करायला हवा, प्रवीण म्हणाला. त्या वाक्याने अजयला धक्का बसला. तर तिकडे पूनम स्वयंपाकघरात भांडी घासत होती. सावित्री तिच्या शेजारी उभी होती. पूनम, हो आई, तुला इथे त्रास होतोय का? पूनम म्हणाली, त्रास नाही, पण मनात प्रश्न आहेत. कसले? आपण सगळे एकत्र राहू शकतो का बिनधास्त? आता तो प्रश्न सावित्रीला देखील छळत होता. त्यानंतर सगळे ड्रॉइंग रूममध्ये जमले. सुरेशराव म्हणाले की, मी निर्णय घेतलाय. आता सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे होत्या. घराची विभागणी होईल. हे ऐकताच सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकली. काव्या रडू लागली. बाबा, नको ना. कशाला याची गरज आहे? पण सुरेशराव ठाम होते. ते म्हणाले, आता मागं फिरणं शक्य नाही. ते ऐकून सावित्री बेशुद्ध पडली आणि सगळ्यांची धावपळ उडाली. मग डॉक्टर आले. तणाव खूप वाढलाय असं ते म्हणाले. काव्याने आईचा हात घट्ट धरला. या घरासाठी आई स्वतःला झिजवत गेली आणि आपण? त्या रात्री घर शांत होतं. पण ती शांतता मृत्यूसारखी होती व घर तुटायच्या उंबरठ्यावर होती.
आणि सावित्री त्या घराचा आत्मा हळूहळू कोसळत होती. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली होती, पण त्या घरात अजूनही कालच्या रात्रीचा अंधार अडकून बसल्यासारखं वाटत होता. सावित्री हळूहळू शुद्धीवर येत होती. तिने हॉस्पिटलच्या बेडवर डोळे उघडले आणि तिला पहिल्यांदाच दिसलं ते काव्याचे लाल झालेले डोळे. आई, तिचाच आवाज फुटला. सावित्रीने काही बोलायचा प्रयत्न केला, पण आवाज निघालाच नाही. डॉक्टरांनी सांगितलं होतं, मानसिक ताण प्रचंड आहे. तिला शांतता हवी होती. पण शांतता ती कुठून आणायची? कॉरिडॉरमध्ये सुरेशराव उभे होते. पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यामध्ये अपराधीपणाची छाया होती. माझ्या निर्णयामुळे सावित्री इथे आली आहे, हा विचार त्यांच्या मनात घोंगावत होता. प्रवीण खुर्चीवर बसला होता. पूनम त्याच्या शेजारी उभी होती. पण आज तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास नव्हता. तर अजय आणि प्रियंका कोपऱ्यात शांत बसले होते. घर तुटायचं ठरलं होतं, पण इथे सगळेच तुटले होते. काही वेळाने चेकअप करून डॉक्टर बाहेर आले. पेशंट ठीक आहे, पण त्यांना मोठा मानसिक आधार हवा आहे. काव्याने ते शब्द ऐकले आणि निर्णय घेतला. ती सगळ्यांकडे वळली. मला काही तुम्हाला सांगायचं आहे. आता सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे गेल्या. मी मयंकवर प्रेम करते. हे ऐकून क्षणभर पूर्ण शांतता पसरली. सावित्री बेडवर हलली. वडील अवाक झाले. प्रवीणने कपाळावर हात ठेवला. पूनम कुजबुजली की आत्ताच हे सांगायचं होतं का? काव्याचा आवाज थरथरला. आत्ताच सांगणं गरजेचं होतं, कारण हे घर वाचवायचं असेल तर खरं बोलायला हवं. बस करा. वडिलांचा आवाज घुमला. आधी घर तुटते आणि आता हे? काव्याने पहिल्यांदाच बाबांकडे डोळ्यात डोळे घालून पाहिलं. बाबा, तुम्ही निर्णय घेतले, मला काहीच विचारलं नाही, मग मला बोलायचा हक्क नाही का? सावित्रीने हळूच आवाज काढला. अहो, सगळे तिच्याकडे धावले. घर फक्त तुमचंच नाही, ती कुजबुजली. हे घर आमचं आहे, माझ्या लेकरांचं देखील आहे. सुरेशरावांच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते काही बोलले नाहीत. काही दिवसांनी सावित्री घरी आली, पण घर ओळखीचं वाटेना. भिंतीवर खुणा केल्या जात होत्या. हा भाग प्रवीणचा, हा भाग अजयचा आणि प्रत्येक रेषा आईच्या काळजावर उमटत होती. काव्या कोपऱ्यात उभी रडत होती. रात्री पूनम सावित्रीजवळ आली. आई, माझी चूक झाली. सावित्रीने तिला जवळ घेतलं. चूक माणसाची नसते, तर वेळेची असते. पूनमच्या डोळ्यातून अश्रू उघळले. तर प्रवीणही पुढे आला आणि म्हणाला, बाबा, आम्हाला वेगळं घर नको आहे. तेव्हा सगळेजण चकित झाले. आम्ही सर्वजण आईबाबांसोबतच राहीन. आता तो पहिला आवाज होता, जो घर जोडण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या रात्री फोन आला मयंकचा. अपघात झाला होता. हे ऐकून काव्या कोसळली. आईने तिचा हात घट्ट धरला. देवा, आता अजून किती परीक्षा घेणार? घर अर्ध तुटलं होतं. मन पूर्णपणे त्या तुटलेल्या भिंतीतून थोडीशी आशा डोकावत होतं. रात्रीचे 2 वाजले होते. फोन अजूनही काव्याचा हात थरथरत होता. मयंकचा अपघात, हे शब्द तिच्या कानात घुमत होते, पण अर्थ मनापर्यंत पोहोचत नव्हता. आईने तिला घट्ट मिठी मारली. आई, तो बरा होईल ना? काव्याने पोरकटपणे विचारलं. पण त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. सगळे हॉस्पिटलकडे निघाले. रस्त्यावर गाडी धावत होती, पण प्रत्येकाच्या मनात वेगळा प्रवास सुरू होता. प्रवीण पहिल्यांदाच विचार करत होता, आपण खरंच योग्य केलं का? पूनमला आठवत होतं ते काव्याचं पूर्वीचं हसणं, तिची शांतता आणि आपण तिला कधीच नीट समजून घेतलं नाही याची बोच. वडील मात्र गप्प होते, पण त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच भीती होती. ऑपरेशन थिएटरबाहेर लाल दिवा लागला होता. काव्या जमिनीवर बसून रडत होती. आई तिच्या केसावरून हात फिरवत होती. आई, जर त्याला काही झालं तर? काव्या थरथरत म्हणाली. त्याला काही होणार नाही, असं आई म्हणाली, पण तिच्याच आवाजात खात्री नव्हती. कॉरिडॉरच्या टोकाला उभा असलेले वडील भिंतीकडे पाहत होते. मी घरासाठी लढत होतो, पण आपल्याच माणसाकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा त्यांना आठवलं की सावित्रीने संसारासाठी केलेले त्याग, मुलांनी लहानपणी दिलेला आवाज, आणि आपण कायम निर्णय देणारे राहिलो, पण ऐकणारे कधी झालोच नाही. ते आठवून त्यांच्या डोळ्यातून पहिला अश्रू खाली पडला. 2 तासांनी डॉक्टर बाहेर आले. अपघात गंभीर होता, पण तो आता वाचला आहे. काव्या रडतच देवाला नमस्कार घालू लागली आणि आई सुटकेचा श्वास घेत म्हणाली, देवा, उशीर झाला नाही. वडिलांनी समाधानाने डोळे मिटले. मयंक आयसीयूमध्ये होता. काव्याला बाहेरून पाहू दिलं. ती काचेपलीकडे उभी होती. प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही, तर जबाबदारी देखील आहे, ती म्हणाली. बाबा, मी मयंकशी लग्न करणार आहे, पण तुमच्या आशीर्वादाशिवाय नाही. वडील तिच्याकडे पाहतच राहिले. पहिल्यांदाच त्यांना मुलगी त्यांची मोठी झाल्यासारखी वाटली. प्रवीण बाहेर गाडीमध्ये बसला होता. मोबाईलवर त्याच्या मुलाचा फोटो पाहत होता. तो विचार करतो की
मी काय शिकतोय मी काय शिकवतोय त्याला? घर म्हणजे फक्त सोय? हेच संस्कार मी त्याच्यावर करणार आहे का? असा प्रश्न त्याला सतावत होता. मग तो आत आला. बाबा, घराची विभागणी थांबूयात. मला वेगळं राहायचं नाहीये. वडील दचकले. पूनम ही प्रियंकाजवळ येत म्हणाली, आपणच घरात तणाव वाढवला. प्रियंकाने मान हलवली. कदाचित आपल्यालाही ऐकायला शिकायला हवं होतं. ही दोघींच्या नात्यातील पहिली खरी जवळीक होती. दुसऱ्या दिवशी आई एकटीच देवघरात बसली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण आज ते वेदनेचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी मयंक शुद्धीवर आला. काव्या त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, मी खूप घाबरले होते. तो म्हणाला, पण आता कळलं की कुटुंबाशिवाय प्रेम अपूर्ण असतं. इकडे घर अजून पूर्णपणे जोडलेले नव्हतं. भिंतीवरच्या खुणा अजूनही होत्या, पण मनातील तुटलेली नाती आता मात्र हळूहळू शिवली जात होती. कारण कधीकधी घर वाचवण्यासाठी एक मोठा धक्का बसावाच लागतो. ती पहाटेची वेळ होती. घरात शांतता होती. पण ती आता भीतीची नव्हती. ती होती थांबलेला श्वास असल्यासारखी. सावित्री देवघरात दिवा लावत होती, पण आज तिच्या हातात थरथर नव्हती. आज काहीतरी ठरवणार आहे, तिला जाणवत होतं. काही वेळाने सगळे सकाळी ड्रॉइंग रूममध्ये जमले. सुरेशराव खुर्चीत बसले होते, पण आज तो आदेश देणारे नव्हते. मी बोलणार आहे असं ते म्हणाले, पण आज निर्णय माझा एकट्याचा नसेल. हे ऐकून सगळेजण चकित झाले. त्यांनी समोर कागद ठेवले. ही घराची फाईल आहे, ज्या घरासाठी मी आयुष्य घालवलं. असं बोलून ते थांबले. पण आज कळलं की घर कागदावर नसतं, तर ते माणसाच्या मनात असतं. सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं. तर प्रवीण मध्येच म्हणाला, मी घराच्या विभागणीला विरोध करतो. पूनम पुढे आली आणि म्हणाली, मीही. आता तो क्षण आईसाठी अमूल्य होता. अजय शांतपणे म्हणाला, आई बाबा आमच्यासोबतच राहतील. त्यांची काळजी आमची जबाबदारी आहे. मग काव्या पुढे आली आणि म्हणाली, माझं लग्न या घरातूनच होईल, पण एक अट अशी आहे की आपण नेहमी एकत्र राहू. वडील तिच्याकडे पाहत राहिले आणि म्हणाले, मी चुकलो. आता त्या 2 शब्दांनी सगळे स्तब्ध झाले. मी शिस्तीच्या नावाखाली भावना दाबल्या आणि ते सावित्रीकडे वळले. मला माफ कर. सावित्री रडतच हसली. त्यानंतर सर्वांच्या मताने निर्णय झाला. घराचं रिनोव्हेशन होईल, पण विभागणी नाही. सगळे मिळून भिंती पाडल्या जाणार होत्या, पण मने जोडली जाणार होती. काही दिवसांनी पूर्ण बरा होऊन मयंक घरी आला. वडिलांनी पुढे येत त्याचा हात धरला. माझ्या मुलीची काळजी घे. तो क्षण काव्याच्या आयुष्याचा आधार बनला. त्या रात्री सावित्री अंगणात बसली होती. घराकडे पाहत मनात विचार करत होती की मुळे खोल असतील तर वादळ घर उद्ध्वस्त करू शकत नाही. आता त्यांचं जुनंच घर उभं होतं, पण नव्या अर्थाने. कारण ते आता तुटलेलं नव्हतं, तर शिकलेलं होतं. काही दिवसातच काव्याचं लग्न मयंकसोबत ठरलं. त्या दिवशी घरात वेगळीच लगबग होती. अंगणात रांगोळी काढली जात होती. तुळशी वृंदावनाला नवीन रंग दिला जात होता. भिंती अजूनही जुन्याच होत्या, पण त्या भिंतीवर आज कुठलाही ताण नव्हता. त्या दिवशी या घरात लग्न होतं. आई पहाटेच उठली होती. आरशात पाहताना तिला स्वतःचं प्रतिबिंब वेगळं दिसलं. केसामध्ये थोडीशी पांढरी झाक, डोळ्यात अनुभवाची खोल रेषा, पण चेहऱ्यावर आज समाधान होतं. कारण घर वाचलं होतं आणि माझी माणसे वाचली होती. म्हणून तिने देवापुढे हात जोडले. वडील अंगणात उभे होते, लग्नाची तयारी पाहत. पण ते आता आदेश देत नव्हते, तर विचारत होते की हे ठीक आहे का? असं करूया का? ते पाहून प्रवीण व अजय दोघांनाही ते नवीन वाटत होतं, पण आवडत होतं. तर इकडे प्रियंका आणि पूनम एकत्रच स्वयंपाकघरात होत्या. तुला आठवतंय का? पूनमने हसत विचारलं. आपण किती वेगळ्या होतो. त्यावर प्रियंका म्हणाली, आपण वेगळ्या नव्हतो, तर फक्त एकमेकांना समजून घेत नव्हतो. आज दोघी बहिणीसारखे वागत होत्या. तर काव्या देखील खोलीत नवरीच्या वेशात बसली होती. डोळ्यात आनंद होता, पण थोडी हुरहुर देखील होती. इतक्यात सावित्री आत आली. आई, काव्याने हाक मारली. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. हे घर सोडत नाहीये, फक्त नव्या नात्यांना जोडली जातीयस. काव्याचे डोळे भरून आले. मयंक साधा पण आत्मविश्वासपूर्ण रूपात आला होता. वडील जात त्याचे त्यांनी स्वागत करत म्हणाले, आजपासून तू आमचाच आहेस. त्या एका वाक्यात सगळ्या संघर्षाचा शेवट होता. आणि पुढच्या काही तासात मंडपात मंत्रोच्चार सुरू झाले. काव्य आणि मयंक एकमेकांसोबत समोर बसले होते, तर आई वडील बाजूला उभे होते. त्या क्षणी आईला जाणवलं, घर म्हणजे हेच आहे, जिथे आपली माणसं एकत्र उभी आहेत. लग्न सोहळा छान पार पडला. लग्नानंतर रात्री काव्याचे आई वडील अंगणात बसले होते. आपण वाचलो, सावित्री हळूच म्हणाली. यावर वडील बोलतात, हां, उशिरा पण शिकलो आहे. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.
आता ती नजर शब्दांपेक्षा जास्त बोलकी होती. प्रवीणची मुले अंगणात खेळत होती, हसत, धावत आणि त्या आवाजात सावित्रीला भविष्य ऐकू येत होतं. ही मुले घराचं खरे वारसदार आहेत. काव्या सासरी गेल्याने आज घर शांत झालं होतं. पण ती शांतता आता रिकामी नव्हती, तर ती आठवणींनी, स्वीकारांनी आणि प्रेमाने भरलेली होती. खरंच आहे, घर टिकवायला भिंती पुरेशा नसतात, तर नाती टिकवायला माणसांनी थोडं वाकायला शिकायला हवं. आणि जेव्हा माणसं वागतात, तेव्हा घर कोसळत नाही, तर ते अधिक मजबूत होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.